आणि युक्रेनच्या पाठीशी बरेचसे पाश्चात्य देश उभे आहेत, किंबहुना अमेरिका देखील उभा टाकलाय. गेल्या 3 वर्षामध्ये साधारणतः नाटो या शब्दाची देखील अधिक चर्चा होतीये. या दोन हो. देशातल्या संघर्षाला ही एक किनार जोडली जाते. काय किनार आहे ती? काय कारण आहे ते? हो. साधारणतः नाटो ही कल्पना आहे ना, नाटो किंवा एकंदरीत संघटित प्रकारचं संरक्षणात्मक आघाडी अशा पद्धतीची संकल्पना आहे. ही हम्म, साधारणतः हम्म, दुसऱ्या महायुद्धानंतर उदयाला आलेली हम्म, आहे. पहिल्या महायुद्धात आपण पाहिलं की पहिल्या महायुद्धापासून अशी सुरुवात होती की काही देशांचे गट हे दुसऱ्या देशांच्या गटाविरुद्ध लढतात आणि यांच्यामध्ये काही करार होत होते. हो. दुसऱ्या महायुद्धानंतर हम्म, हम्म, जर्मनी असू द्या किंवा इटली किंवा असे जे विरोधी देश होते त्यांचं अस्तित्व, जपानचं असू द्या, हम्म, यांचं अस्तित्व संपुष्टात आलं. हो, जवळपास ते हो. इतके कमकुवत झाले की ते लढण्याच्या स्थितीमध्ये उरले नाहीत. मग उरलेले देश कोणते होते? सोव्हिएत महासंघ, ब्रिटन, काही प्रमाणात फ्रान्स आणि अमेरिका हे प्रमुख देश होते. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.